श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर आज आपण बोलणार आहोत अशा एका नैसर्गिक घटकाबद्दल जो लहानसा असला तरी आरोग्यासाठी मोठं काम करतो, आणि तो म्हणजे सब्जा बिया. तुम्हाला माहीत आहे का? फक्त एक चमचा सब्जा शरीराला थंडावा देतो, पचन सुधारतो, वजन कमी करतो आणि अनेक आजारांपासून संरक्षण करतो. पण प्रत्येकाने सब्जा घ्यावा का? कोणी टाळावा? योग्य प्रमाण काय आहे आणि त्याचे दुष्परिणाम तरी काय असू शकतात, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं आरोग्य चांगलं राखा. तर आज आपण बघणार आहोत सब्जाचे आरोग्यदायी फायदे. प्रत्येकाने सब्जा घ्यावा का? सब्जा घेण्याची योग्य वेळ, सब्जा सलग किती दिवस घ्यावा, सब्जा घेण्याचे योग्य प्रमाण काय असावे. तर सर्वात आधी बघूया सब्जा बिया घेण्याचे फायदे. पहिलं म्हणजे शरीराला थंडावा देतं. सब्जा बियांचा प्रमुख गुणधर्म म्हणजेच ते शरीरातील उष्णता शोषून घेतात आणि नैसर्गिक थंडावा निर्माण करतात. यामुळे उन्हात होणारे डोकेदुखी, त्वचेची जळजळ किंवा चिडचिडेपणा कमी होतो. उन्हाळ्यात हीट स्ट्रोकपासून सुद्धा संरक्षण होते. दुसरा फायदा म्हणजे डिहायड्रेशन टाळते. उन्हाळ्यात शरीरातून भरपूर प्रमाणात घाम जातो, त्यामुळे पाण्याची कमतरता होते. भिजवलेल्या सब्जा बियांनी शरीरात पाण्याची पातळी टिकून राहते, कारण त्या पाण्याचे शोषण करतात आणि शरीरात साठवतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही, होठ सुकत नाही आणि थकवा सुद्धा जाणवत नाही. तिसरा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्यात अपचन, गॅस आणि आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी हे सामान्य त्रास असतात. सब्जा बियातील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते. यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि आतड्यांचे आरोग्य सुद्धा चांगले राहते. चौथा फायदा म्हणजे त्वचेला आणि केसांना पोषण मिळते. थंडीच्या तुलनेत उन्हाळ्यात त्वचा आणि केस कोरडे व निस्तेज दिसतात. सब्जा बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि प्रोटीन असतात. हे त्वचेला नेहमी मुलायम ठेवतात व मुरूम, फोड यावर सुद्धा याचा फायदा होतो आणि केस गळणे सुद्धा कमी होते. पुढील फायदा म्हणजे ॲसिडिटी व गॅसपासून आराम मिळतो. खूप गरम हवामानात जड अन्न खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होऊ शकते. सब्जा बिया पचनसंस्थेतील आम्लता कमी करतात आणि जळजळ, मळमळ यावर आराम देतात. पुढील फायदा म्हणजे डायबिटीस नियंत्रणात ठेवतात. उन्हाळ्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा जास्त होते. सब्जा बिया रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित ठेवतात. त्या सरबतातून घालून घेतल्यास कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्यामुळे इन्सुलिनच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येतं. पुढील फायदा म्हणजे वजन नियंत्रणात ठेवता येते. उन्हाळ्यात शिळेपणा आणि आळस वाढतो, त्यामुळे वजन वाढू शकते. भिजवलेले सब्जा बिया पचनासाठी वेळ घेतात, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे अति खाण्याची सवय कमी होते आणि वजन नियंत्रणात राहतं. पुढील फायदा म्हणजे तणाव कमी करतं. उन्हाळ्यात उष्णतेमुळे चिडचिड, थकवा, डोकेदुखी होत असते. सब्जा बियांमध्ये नैसर्गिक शांत करणारे गुणधर्म असतात, जे तणाव कमी करण्यास मदत करतात. आता बघूया सब्जा बिया सेवनाची योग्य अशी पद्धत. 1 चमचा सब्जा बिया स्वच्छ पाण्यात 10-15 मिनिटं भिजत टाकायची आहे. त्या फुगल्यानंतर कोणत्याही थंड पेयात तुम्ही मिसळू शकतात. लिंबू पाणी, दूध, सरबत, ताक व ते पेय घेऊ शकतात. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळेसच घेणं उत्तम आहे. तर आता बघूया सब्जा घेण्याची योग्य वेळ कोणती. सकाळी उपाशी पोटी बिफोर ब्रेकफास्ट तुम्ही घेऊ शकता. म्हणजे पचन सुधारण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, शरीर डिटॉक्स ठेवण्यासाठी. कसं घ्यायचं आहे? 1 चमचा सब्जा बिया 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवून किंवा कोमट पाण्यातही भिजत टाकले तरी चालेल आणि लिंबू पाण्यात मिसळून ती प्यायची आहे. म्हणजे सकाळी उपाशी पोटी बिफोर ब्रेकफास्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर जेवणानंतर
जेवणानंतर घेतल्यास ॲसिडिटी, गॅस, अपचन यावर खूप फायदेशीर ठरते. तर कसं घ्यायचं आहे? थंड पेयात जसं फळांचा रस, ताक यांच्यामध्ये मिसळून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर म्हणजे व्यायामानंतर पोस्ट वर्कआउट उपयुक्त आहे. शरीराला ऊर्जा मिळवण्यासाठी व थकवा कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा आहे. व कसं घ्यावं? प्रोटीन शेकमधून तुम्ही घेऊ शकता किंवा स्मूदीमध्ये मिसळून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अजून म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा तुम्ही सब्जाचे सेवन करू शकता, ज्यामुळे होतं काय? बद्धकोष्ठता व पचन सुधारण्यासाठी याची मदत होते. घेण्याची पद्धत म्हणजे गरम पाण्यात किंवा हर्बल टी सोबत थोडं मिसळून तुम्ही घेऊ शकता. आता बघूया की किती दिवस सलग आपण सब्जा खाऊ शकतो. सामान्य आरोग्यासाठी म्हणजेच उन्हाळ्यात थंडावा मिळण्यासाठी दररोज 1 ते 2 चमचे भिजवूनच खायची आहे. व रेग्युलर म्हटलं म्हणजे 21 दिवस तुम्ही सलग खाऊ शकतात व त्यानंतर 7 ते 8 दिवसांचा तुम्हाला गॅप ठेवायचा आहे. व एका दिवसात 1 ते 2 चमचे एवढंच प्रमाण असावं. व तुम्हाला पोटफुगी, गॅस, डायरिया किंवा अपचन या समस्या जाणवत असतील तर तरीसुद्धा तुम्ही सब्जा घेणं टाळायचं आहे. व खूप गरम पाण्यात किंवा उष्णतेच्या पदार्थांमध्ये सुद्धा सब्जा घेणं टाळायचं आहे. हे झालं की सब्जा सलग किती दिवस खायचा आहे किंवा सब्जा घेण्याचं योग्य प्रमाण काय आहे. सलग तुम्ही 21 दिवस घेऊ शकता, त्यानंतर 7 ते 8 दिवस गॅप घेऊ शकतात. व योग्य प्रमाण म्हणजे 1 ते 2 चमचा डेली, म्हणजे रोज तुम्ही 2 चमच्याच्या वर खायचं नाहीये. आता मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे सब्जाविषयी. त्या म्हणजे उन्हाळ्यात दिवसातून एकदा जरी सेवन केलं तरी शरीराला थंडावा मिळतो व उष्णतेपासून संरक्षण मिळतं. सब्जा हा नेहमी भिजवूनच खायचा आहे. कोरड्या बिया खायच्या नाहीये. याने अडकण्याची शक्यता असते व पोटदुखीची समस्यासुद्धा उद्भवू शकते. रोज फक्त 1 ते 2 चमचे भिजवलेल्या सब्जा बिया पुरेशा आहेत. आणि सब्जा बिया घेताना ह्या जेवणासोबत घ्यायच्या नाहीये. तुम्ही एकतर जेवणाच्या आधी 1 तास किंवा जेवण झाल्यानंतर 1 तासाने घेणेच हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आता बघूयात कोणासाठी उपयुक्त आहेत सब्जा बिया. पहिलं म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांसाठी योग्य आहे की जे वजन नियंत्रणात ठेवतं. त्यानंतर म्हणजे ॲसिडिटी व पचनाचे त्रास ज्यांना आहे त्यांनी सुद्धा सब्जा घेतला तरी चालतो. तिसरं म्हणजे त्वचेचे व केसांचे त्रास ज्यांना आहेत त्यांनी सुद्धा सब्जा घ्यायचा आहे. त्यानंतर जे डायबेटिक पेशंट आहे त्यांनी सुद्धा सब्जा घेतला तरी चालतो. त्यानंतर उन्हाळ्यात ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी सुद्धा सब्जा घ्यायचा आहे. व हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी सुद्धा सब्जा घेतला तरी चालतो, कारण हृदयासाठी हा खूपच फायदेशीर आहे. आता बघूया की सब्जा कोणी टाळायचा आहे म्हणजे कोणी खायचा नाहीये. पहिलं म्हणजे गर्भवती स्त्रिया, त्यांनी सब्जाचं सेवन टाळायचं आहे. त्यानंतर लहान मुले जे की 5 वर्षाखाली आहेत त्यांनी सुद्धा सब्जाचं सेवन टाळायचं आहे. किंवा जी पेशंट किंवा जी लोक रक्त पातळ करणारे औषध घेतात त्यांनी सुद्धा सब्जाचं सेवन टाळायचं आहे. ज्या महिलांचे हार्मोन्स इम्बॅलन्स आहेत त्यांनी सुद्धा सब्जा घेणं टाळायचं आहे. व जे अति जास्त प्रमाणात सब्जाचं सेवन करतात त्यांनी सुद्धा सब्जा प्रमाणात घ्यायचा आहे. तर ही होती सविस्तर अशी माहिती की ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं सब्जाचे आरोग्यदायी फायदे. प्रत्येकाने घ्यावा का म्हणजे कोणी घ्यावा कोणी घेऊ नये, सब्जा घेण्याची योग्य वेळ कोणती आहे, सब्जा सलग किती दिवस घेऊ शकतो व सब्जा घेण्याचं प्रमाण कोणतं आहे व सब्जा घेताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे व ती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. उन्हाळ्यात हा छोटासा उपाय तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, तुमच्या कुटुंबीय व मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नव्या आणि उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.